तर नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींकरिता खुशखबर आहे। नवीन जी आर आलेला आहे। नवीन जी आर प्रमाणे 309 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे। आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत ई-केवायसी प्रक्रिया कशी चालू होईल आणि केव्हा चालू होईल, अपात्र महिला पात्र होऊ शकतात काय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरुवातपासून तर एंडपर्यंत पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। ई-केवायसी प्रक्रिया सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू होऊ शकते। तर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे, परंतु ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात कोणत्याही प्रकारचा महिना जमा होणार नाही आहे। करिता आता अपात्र महिलांनी काय करावं, तर अपात्र महिलांनी ई-केवायसी जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत वाट पाहावी, जेणेकरून जशी ई-केवायसी चालू झाली तर मी या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट्स देईल। परंतु आता कोणत्याही प्रकारचा जी आर आलेला नाही आणि सध्या तरी ई-केवायसी चालू झालेली नाही, परंतु ई-केवायसी लवकरात लवकर चालू होईल आणि ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पण हप्ता येणं चालू होईल आणि त्या पण लाडक्या बहिणी पात्र होऊ शकतात ई-केवायसी केल्यानंतर। ई-केवायसी ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी होऊन राहिली त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा ई-केवायसी चालू होईल आणि ती ई-केवायसी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू होईल किंवा 2027 मध्ये पण होऊ शकते। सध्या तरी कोणत्याही प्रकारचे जी आर न आल्यामुळे आपण त्या केवायसी बद्दल कन्फर्म सांगू शकत नाही, परंतु ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता येणं चालू होऊ शकते जर त्यांची ई-केवायसी झाली तर।